ज्या 2 रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या त्यापैकी एक जी त्या मॅडमची होती, त्यांना आज आम्ही कॉल केला की रेकॉर्डिंग तुम्ही ऐका, मग आपण बाकी व्हिडिओ चालू करू. तर रेकॉर्डिंग व्हायरल होती बघा, ज्यामध्ये तुमच्या क्लासेसचं, तुमच्या कन्सल्टिंगचं नाव घेतलं गेलंय आणि पैसे वगैरे व्यवहाराच्या गोष्टी झाल्यात सीईटीच्या फ्रॉड मध्ये. अच्छा. तर मी त्यासाठीच तुम्हाला फोन केला की एक 99चा एक नंबर आहे बघा तुमच्या वेबसाईट वरती, तो नंबर यूज झालेला आहे त्या रेकॉर्डिंग मध्ये. ठीक आहे ना सर, मला यावरती डिटेल पाठवा ना. डिटेल नाही पाठवू शकत मी, मला तुम्हाला तेच विचारायचं होतं की अशा काही प्रकार घडलेत का, म्हणजे संभाजीनगरमध्ये वगैरे, की तुमच्या क्लासेसमध्ये काही असे? नाही, आमच्या क्लासेसमध्ये तर असं काही नाही. आमची क्लासेस नाही आहे, ऍक्च्युली काउन्सिलिंग आहे. हा तेच ना, काउन्सिलिंग मध्ये. हा ऑडिओ तुम्ही ऐकला. आता व्हायरल झालेल्या रेकॉर्डिंगची 10 सेकंदाची क्लिप देतो, मॅच करून बघा. नाही ते नाही घ्यायचे सर. जे सेंटर आमचे आहेत ना, तिथेच जाऊन एक्झाम द्यायची. म्हणजे मग पूर्ण प्रोसेस वगैरे मॅनेजमेंट आमचं असतं तिथे सेंटरवरती. आता मला सांगा, या 2 ऑडिओ मध्ये बोलणारी व्यक्ती एकच आहे का? हे पहिले कमेंट मध्ये सांगा. आता लक्षात घ्या, हा फ्रॉड तुम्ही जेवढा समजताय त्यापेक्षा खूप मोठा आहे. महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणून या संबंधित असलेले काही पुरावे आपल्या समोर येत आहेत. एक मी तुम्हाला सांगतो. आता मराठवाड्याबद्दल जर का बोलायचं झालं तर ही जी आता तुम्ही रेकॉर्डिंग ऐकली, ही कन्सल्टन्सी फर्म, हिचं नाव वगैरे सगळं माझ्याकडे आहे, पण मी आज नाव नाही घेत. 13-14 लाखांमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजचं आमिष दाखवण्यात आल्याच्या ह्या रेकॉर्डिंग आहेत. तर हे झालं मराठवाड्याचं. आता विदर्भाच्या बाबतीत बोलायचं झालं तर विदर्भामध्ये एक नामांकित क्लासेसमधील 3 विद्यार्थी टॉप 20 मध्ये आहेत. त्यापैकी एका विद्यार्थ्याचे वडील भाजपचे नगराध्यक्ष आणि विशेष म्हणजे 10वीचे जर का तुम्ही त्या विद्यार्थ्याचे मार्क्स चेक केले तर 50 ते 60 मार्क्सच्या आसपासचे सगळ्या विषयांमध्ये मार्क्स आहेत. त्यानंतर अजून 2 विद्यार्थी त्याच क्लासेस मधले, त्यांचेही 10वी-12वीचे मार्क्स पाहता 100% येणं थोडंसं संशयास्पदच आहे. आता हे झालं विदर्भाचं. त्यानंतर पुणे, पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर एक तालुक्याचं ठिकाण, खूप फेमस तालुका, एका आडनावाने ओळखला जाणारा तालुका, तिथूनही एक विद्यार्थ्याचं नाव येते ज्याला मार्क्स कमी आहेत, पॉलिटिकल कनेक्शन पण आहे आणि 100% मिळवले. म्हणजे बघा, 10वी-12वीला कमी मार्क्स पण 100%. एक फेमस तालुका जो एका आडनावाने ओळखला जातो, पश्चिम महाराष्ट्र. आता हे झालं पश्चिम महाराष्ट्राचं. मुंबईची रेकॉर्डिंग तर तुम्ही ऑलरेडी ऐकलीच असेल. 2 रेकॉर्डिंग ज्या व्हायरल झाल्या होत्या त्यातली एक रेकॉर्डिंग ही मुंबई ठाण्याची होती. म्हणजे तुम्ही विचार करा, हा जो स्कॅम आहे, हे सीईटी मध्ये जो घोटाळा झालाय, हा पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला आहे. आता यापैकी मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर यांना आम्ही कॉल केला, तो ऑडिओ 100% मॅच करतो. दुसरं, नागपूरच्या क्लासेसमध्ये आम्ही कॉल केला, त्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली. पण मागच्या 24 तासात विद्यार्थी शक्य असेल तेवढा डेटा आम्हाला पाठवताय. हा सगळा डेटा आम्ही कलेक्ट करतोय, सीईटी सेलला पाठवतोय, मुख्यमंत्र्यांनाही आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतोय. 2 ते 3 दिवस आपण वाट बघू. डेटा पाठवल्यानंतर काही कारवाई होती का ते बघू. जर कारवाई नाही झाली तर हा डेटा विथ नेम, संभाजीनगरचे कोणती कन्सल्टन्सी फर्म आहे, नागपूरचे कोणते क्लासेस आहे, पश्चिम महाराष्ट्रातले कोणते क्लासेस आहेत, मुंबईचे कोणते क्लासेस आहेत, कोणकोणते विद्यार्थी टॉप 500 मध्ये या स्कॅम मध्ये आहेत, हे सगळं आपण डेटा शेअर करूनही जर एकही FIR नाही झाला किंवा पुढे चौकशी नाही झाली तर आपण सगळं युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर मांडू. आता या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक रिक्वेस्ट आहे, तुमच्याकडे जर अजून काही पुरावे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही एक व्हॉट्सअप चॅनल दिलंय, त्यावरती तुम्ही सगळे डिटेल्स पाठवू शकता. आणि कृपया शांत बसू नका, कारण तुमचं शांत बसणं म्हणजे अशा घोटाळ्यांवरती पांघरून घालणं. आणि कमेंट मध्ये सांगा, जो मी ऑडिओ स्टार्टिंगला तुम्हाला ऐकवला होता तो 100% मॅच करतो की नाही करत. धन्यवाद.